आजच्या ऊर्जा टंचाईच्या काळात पारंपरिक ऊर्जा स्रोतापेक्षा हरित ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत महत्त्वाचे ठरत आहेत. कारण पारंपरिक ऊर्जा स्रोत कमी होत आहे, कारण त्याचा अतिवापर झाला आहे आणि त्यापासून वेगवेगळे प्रदूषण होत आहे. म्हणून सर्व ऊर्जा स्रोत, विद्युत ऊर्जा स्रोत हे त्या कोणत्याही स्वरूपात मुळे अति महत्त्वाचे ठरत आहे. म्हणून भारत देशात मूलभूत प्रमाणात स्वच्छता आणि तीव्र असा सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने सौर विद्युत घर हे सोलर सेल हे विद्युत ऊर्जा निर्मितीचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. यामुळे कोणतेही अल्प देखभाल आणि दुरुस्ती करून सौर विद्युत घर हे छापील रोपण करून त्यापासून घरगुती शेतीसाठी उपलब्ध उद्योगधंदे आणि कारखान्यांसाठी लागणारी विद्युत ही मोठ्या प्रमाणात कमीत कमी खर्चिक कायम स्वरूपी मिळेल. तसेच या विद्युत निर्मितीसाठी इंधन लागत असल्यामुळे ही प्रदूषण विरहित विद्युत निर्मिती आहे. यावर शेतीतील पाणी, काठेचे पंप आणि सौर दिवे, पंखे आणि कोणतेही सर्व उपकरणे चालवता येऊ शकतात. हा विद्युत निर्मितीचा अपारंपरिक ऊर्जा स्रोत गतिशील जातो. या विद्युत निर्मितीचा खर्च इतर प्रकारे विद्युत निर्मितीच्या खर्चापेक्षा कमी आहे. खात्रीशीर व कायमस्वरूपी असते. म्हणून आपल्या भारत देशात या प्रकारे विद्युत निर्मिती केलेली खूपच फायदेशीर ठरत आहे. इथं आपल्याला घर दिसत आहे, त्याच्यावर विद्युत सौर आहे. विद्युत सौर हे सूर्यकिरण शोषून विद्युत ऊर्जा निर्माण करते व ते विद्युत ऊर्जा पंपाला मिळते व पंप त्या ऊर्जेने विहिरीतून पाणी खेचून ते पाणी शेतांना देते. आपण अशा प्रकारे कमीत कमी वेळात व कमीत कमी खर्चात आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो. यासाठी कोणत्याही इंधनाचा वापर होत नाही व प्रदूषणही होत नाही आणि हे सर्व फायदेशीर असते. अशा